26 एप्रिल 2026 चौथी आणि स्कॉलरशिपचा पेपर जर दिलेला असेल तर आता सर्वांपुढे हा प्रश्न उपस्थित होतोय की चौथी आणि सातवीची स्कॉलरशिप परीक्षा दादा आम्ही दिली आहे तर पुढे काय, आता काय करावं, आता काय करायचं आम्ही. आता चौथी आणि सातवीची स्कॉलरशिप तर झाली बरोबर, त्याच्यानंतर आता पुढे काय. आता तर सुट्ट्या पण लागल्यात, आता आम्ही रिकामे आहेत, तर आता आम्ही काय करू दादा. सर्वांचा प्रश्न हाच येतोय. तर त्याच प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता याचं उत्तर मी तुम्हाला काहीच मिनिटात देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, जे चौथीचे विद्यार्थी आहेत आणि जे सातवीचे विद्यार्थी आहेत त्यांना मी एक काम घेऊन आलेलो आहे. त्यांना काम असं की बघा, चौथीचे विद्यार्थी आता पात्र होत आहेत कशासाठी, तर चौथीला मंथन ही एक्झाम असते बरोबर, आणि आता जे पाचवीला गेलेत बरोबर, आणि पाचवीलाच त्याच सिलेबसवर आधारित नवोदय ही असते, मंथन आणि नवोदय बरोबर. आता ती एक्झाम झाली आहे, 2-4 दिवस रिलॅक्स करा आणि त्याच्यानंतर 1 मे पासून काय तुमच्यासाठी स्पेशल बॅचेस सुरू होत आहेत. काय स्पेशल बॅचेस सुरू होत आहेत कुठे, सक्सेस स्टडी पॉइंट या चॅनलवर. तर त्या काय आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहेत. काय आहेत, फ्री ऑफ कॉस्ट. तिथे तुम्हाला नोट्स वगैरे सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहेत. तर चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जे पाचवीला आता गेलेत, चौथीचे विद्यार्थी जे पाचवीला जातील त्यांच्यासाठी मंथन आणि नवोदय या दोन्ही एक्झाम्सचे बॅचेस इथे तुम्हाला सुरू होत आहेत आणि त्या कशा आहेत, फ्री ऑफ चार्ज. तुम्हाला 1 रुपयाही त्याच्यातून घेतल्या जाणार नाहीयेत. तर त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर याच्यात काय करायचंय, तुम्हाला फक्त एक प्रोसेस करायची. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत, त्याच्यावर जायचं, तिथून क्लिक करायचं, आपली एक्झाम चॉईस करायची, त्या ग्रुपमध्ये ऍड होऊन जायचं. लवकरात लवकर तुम्हाला तिथे 1 मे पासून तुम्हाला काय गायडन्स तिथे सुरू होऊन जाईल. आता हा झाला चौथीचा प्रश्न मिटला. मे टू जून मध्ये तुम्हाला सगळं काही बेसिक प्लस तुम्हाला पाचवीमध्ये जे शाळेत शिकवलं जातं ते सगळं कंप्लीट करण्याची गॅरंटी ऋषीदादाकडे सोडा, सगळं काही तुमचं तिथे कंप्लीट होऊन जाणार आहे. कळालं. चौथीच्या विद्यार्थ्यांचा इथे मुद्दा क्लिअर झाला पाहिजे. आणि कोण कोण चौथीचा मुलगा हा व्हिडिओ बघतोय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय की दादा मी चौथीला आहे बरोबर, आणि तुम्ही कोणत्या गावातून आमचा व्हिडिओ बघतात हेही आम्हाला टाकायला विसरू नका. आता सातवीचा प्रश्नही 2 मिनिटात आपण सॉल्व्ह करूयात. सातवीच्या विद्यार्थ्यांना बघा, 8वीला जात आहेत तर 8वीला आहे मंथन सुद्धा आहेत बरोबर, आणि मेन म्हणजे 8वीला NMS नॅशनल मेरिट कम स्कॉलरशिप एक्झाम ही एक्झाम पण त्यांना आहे. म्हणजे प्रत्येकाला आपल्याकडे 2-2 एक्झाम आहेत. 8वीला जर मंथन आहे तर 8वीला NMS पण आहेत, आणि ह्या दोन्ही एक्झामचं कुठे भेटणार आहेत सोल्युशन तुम्हाला माहिती आहे. आता तुमचा पाठच झाला आहे. सोल्युशन पाहिजे तर ऋषीदादा, लेक्चर्स पाहिजे तर ऋषीदादा, नोट्स पाहिजे तर ऋषीदादा, क्वेश्चन पेपर्स पाहिजे तर ऋषीदादा. सगळ्या 1ली ते 10वी मध्ये ज्याही स्कॉलरशिपचं काही इन्फॉर्मेशन पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिजे, नाहीतर आपल्याला मेरिट लिस्ट किती लागणार, परत पेपर कसा असणार, हार्ड असणार, कोणत्याही क्वेश्चनचं सोल्युशन असलं तर आता मुलांचा एकच प्रश्न असला पाहिजे, एकच उत्तर असलं पाहिजे, काय ऋषीदादा. तर यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आणि आपण माझ्या बॅकग्राऊंडला सगळी काही टीम आहेत, त्या टीमच्या हिशोबाने तुम्हाला सगळं काही मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. आता याचेही लेक्चर्स 1 मे पासून आपल्या युट्यूब चॅनलवर सुरू होत आहेत. त्याच्या नोट्स वगैरे सगळं काही तुम्हाला तिथे भेटणार आहेत. लवकरात लवकर ग्रुपमध्ये जॉईन करून एनरोल होऊन जा, म्हणजे तुम्हाला तिथे सगळ्या अपडेट्स भेटल. आणि जे काही मुलं तुमचे 1ली ते 10वी मध्ये असतील त्यांना सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की 5वी नवोदय, NMS, MTS, मंथन, स्कॉलरशिप सगळ्या एक्झाम्सचे आपण काय करतोय, प्रिपरेशन सुरू करतोय. लवकरात लवकर एनरोल व्हा. आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही डायरेक्टली माझ्याशी संपर्क साधू शकतात. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये मित्रांनो. थँक्यू.